बऱ्याचदा मला माझ्या क्लायंटकडून एक प्रश्न येतो की माझं अमुक एक वय आहे आणि माझ्याकडे किती इन्व्हेस्टमेंट असायला हवी. तर एक मी सोपा गणित सांगतो तुम्हाला. जर समजा तुमचं वय 30 आहे आणि तुमचं ॲन्युअल इन्कम 10 लाख रुपये आहे, तर तुमचं त्या वयामध्ये कमीत कमी 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे असायला हवी. तुमचं वय जर 40 असेल आणि तुमचं ॲन्युअल इन्कम 15 लाख रुपये आहे, तर तुमच्या ॲन्युअल इन्कमच्या 4 पट तरी तुमचं सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट असायला हवी. म्हणजे 15 लाखाचे 4 पट होतात 60 लाख रुपये. जर तुमचं वय 60 असेल तर तुमचं जे ॲन्युअल इन्कम आहे त्याच्या कमीत कमी 10 पट तरी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कॉर्पस असायला हवा. समजा जर तुमचं रिटायरमेंटच्या वेळेस म्हणजे 60व्या वर्षी जर तुमचं ॲन्युअल इन्कम 20 लाख रुपये असेल, तर तुमचा रिटायरमेंट कॉर्पस 2 करोडचा तरी असायला हवा, की जेणेकरून तुम्ही रिटायर झाल्यावरती तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तशीच मेंटेन राहील आणि तुम्हाला तुमच्या बाकीचे जे पुढचं आयुष्य आहे त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता. त्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही तुमचा रिटायरमेंटचा फंड किंवा पेन्शनची प्लॅनिंग करू शकता. SWP मार्फत तुमचे पैसे विड्रॉ करून तुम्ही नियमित एक इन्कम चालू ठेवू शकता. तुमची लाईफस्टाईल डिस्टर्ब नाही होणार. तुम्हाला जर कॉर्पस जाणून घ्यायचा असेल रिटायरमेंटचा तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.